यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिवासी किल्ला व क्रीडा महोत्सव 223 यांच्या माध्यमातून आपण 27, 28, 29 जानेवारीसाठी 23 साठी लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहेत। त्या संदर्भामध्ये घेतलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नुकतेच आता या ठिकाणी भाषण करून गेलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजय गावित साहेब, आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमाताई, सुप्रियाताई, आपल्या नवापूर विधानसभा मतदारसंघाचे श्रीदादा नाईक आणि सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेते, कार्यकर्ते, इतर सर्व मित्रांनो, खेळाडू, पत्रकार व सर्व भगिनींनो, मित्रांनो, मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी एका गोष्टीची आठवण येते की माझ्या जीवनामध्ये 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस मी राजकारणामध्ये पदार्पण केला, साधारणपणे मी 1970 पासून राजकारणामध्ये सक्रिय काम करतो आहे। तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये दोन माणसं आली। त्याच्यामध्ये मी 70च्या काळामध्ये काम करीत असताना या जिल्ह्यामध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक आदिवासी कोकणी मंडळ, धुळे जिल्हा आदिवासी कोकणी मंडळ, त्यावेळेस धुळे आणि नंदुरबार जिल्हा एकत्रित होता। ही अशा प्रकारची एक संस्था धर्मा जयराम गावित आणि गोकुळ गावित यांनी रजिस्ट्रेशन केलेली होती। ती बरेच दिवस अशीच पडून 1966च्या काळामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेली होती आणि ती बरेच दिवस अशीच पडलेली होती। त्यावेळेस सुखलाल गंगाजी साहेब हे कुठेतरी मेरीमध्ये काम करीत असताना मला त्यांनी फोन केला की बापू साहेब, गंगाराम बाबा या कोकणी मंडळाचे चेअरमन सेक्रेटरी आहेत आणि त्यांच्याकडे या संस्थेचे कागदपत्र आहेत आणि हे कागदपत्र आपण ताब्यात घ्यावे। आणि त्याप्रमाणे आम्ही ते कागदपत्र ताब्यात घेतले आणि त्याच्या माध्यमातून कोकणी साहेबांनी खऱ्या अर्थाने एक आदिवासी चळवळीचं कार्य उभे केलं। त्या टायमाला 73 मला चांगलं आठवतं, 70, 75, 76, 77 पर्यंत 80 पर्यंत या आदिवासी समाजामध्ये कुठंतरी सामाजिक सांस्कृतिक आदिवासीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या शिक्षणामध्ये आदिवासीचं प्रमाण कमी असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठंतरी कमी आपण आहोत, या सगळ्या गोष्टीचं उलगडा अंधश्रद्धेच्या माध्यमातून आपण कुठेतरी बळी पडतो आहोत आणि लग्नाच्या खर्चाच्या संदर्भामध्ये कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे, अशा प्रकारचा एक उपक्रम त्यांनी हाती घेतला होता आणि त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक पण लिहिलेलं होतं। आणि पूर्णपणे जिल्ह्यामध्ये, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये दर वर्षाला 5-6 मेळावे ते घेत होते आणि या मेळाव्यामध्ये आम्ही सक्रियपणे भाग घेत होतो। आणि अशा या मेळाव्यामध्ये भाग घेत असताना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या काळात योगदान दिलेलं आहे आणि अशा प्रकारचा योगदान असलेला माणूस आपल्यामधून मला वाटतं 15 दिवसापूर्वी ते मयत झाले आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी खऱ्या अर्थाने भाषणाला सुरुवात करत आहे। आणि दुसरी गोष्ट, मला तशाच प्रकारचा एक अनुभव ह्या काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये मला जो दिसतो आहे तो यशवंत पवारांच्या माध्यमातून, सुलतान पवारांच्या माध्यमातून तो पाहायला मिळतो। अशा प्रकारचा उपक्रम घेऊन सामाजिकमध्ये कुठंतरी सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी ठेवून मनापासून, अंतःकरणापासून समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करणारे हे कार्यकर्ते आहेत। आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची राजकारणामध्ये अभिलाषा ठेवत नाहीत आणि सामाजिक सेवेची बांधिलकी ठेवून माणूस राजकारणातच मोठा होतो असं नाही, कुठेतरी सामाजिक बांधिलकी ठेवून लोकांमध्ये पर्यंत पोहोचतो आणि लोकांच्या हृदयाला हात घालतो, अशा प्रकारचे चित्र मला यशवंत पवारांच्या माध्यमातून दिसत आहे। आणि मग मला खऱ्या अर्थाने या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये 2च माणसं दिसलीत की ते कुठेतरी समाजाची बांधिलकी ठेवून, समाजामध्ये असलेली बांधिलकी ठेवून समाजामध्ये परिवर्तन व्हावं, समाजामध्ये कुठेतरी वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजाने प्रगती करावी, अशा प्रकारचा ध्येय मनामध्ये ठेवून त्यांनी आदिवासी सेवा प्रतिष्ठान स्थापन केली। आणि एवढंच नाही, इथंच नाही थांबले साहेब, आम्ही त्या काळामध्ये पवार साहेब, कोकणी सुखलाल गंगाजी साहेब यांच्या मनामध्ये एक संकल्प होता
की आपलं एखादं शैक्षणिक संकुल खूप मोठं उभं राहावं, तिथं बोर्डिंग असावी, तिथं आश्रम असावी, तिथं एखादी हायस्कूल असावी, तिथं आपलं कॉलेज असावं, तिथं आपण उच्च विद्याभूषित पोरांना शिक्षण द्यावं, अशा प्रकारची त्यांची कल्पना होती. आणि या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी आम्हाला 5-6 लोकांना एकत्रित केलं आणि त्या काळामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये फिरून आम्हाला त्यावेळेस आपण कुठेतरी एक बोर्डिंग धुळ्याला स्थापन करू आणि बोर्डिंग काढण्यासाठी कुठेतरी 3 वर्ष ती संस्थेला चालवायची असते, म्हणून आपल्याला धान्य पाहिजे असतं. मला साहेब तुम्हाला खरंच सांगतो, मला तो काळ आजही आठवतो की सुकलाल साहेबांच्या माध्यमातून आम्ही जोडी हातात घेऊन आणि अशा पद्धतीने जोडी पूर्ण जिल्ह्यात फिरवली आणि 200 पोते धान्य आम्ही गोळा केलं होतं साहेब. त्या काळात 200 पोते धान्य गोळा करून आम्ही ते धान्य त्याप्रमाणे आम्ही बोर्डिंग काढली आणि ती बोर्डिंग आजही धुळ्याला चालू आहे. आणि मोहन सूर्यवंशी हा त्या बोर्डिंगचा विद्यार्थी आहे. मला वाटतं KTB त्या शाळेचा विद्यार्थी असेल, बोर्डिंगचा असेल. आणि अशा पद्धतीचं आमचं त्या काळातलं आम्ही त्यावेळेस काम केलेलं आहे. आणि मग म्हणून मला दिसतात की तुमच्यासारखी माणसं, ध्येय वेडे माणसं, कुठेतरी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, लोभाची अपेक्षा न ठेवता, लोकप्रियतेची अपेक्षा न ठेवता अशा प्रकारच्या समाजामध्ये जेव्हा उभे राहतात त्यावेळेस समाजाचं पण एक बंधन आहे की आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, त्यांना पूर्णपणे प्रतिसाद दिला पाहिजे, त्यांना पूर्णपणे ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभं राहून या प्रतिष्ठानला जास्तीत जास्त मोठं करण्यासाठी आपला काहीतरी खारीचा वाटा त्याच्यामध्ये सहभाग घेतला, खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे. आणि या पद्धतीने आपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला जे काही करता येईल ते करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. तुम्ही आज संपूर्णपणे या जिल्ह्यामधले पूर्णपणे सुशिक्षित माणसं, नोकरीमध्ये असलेली माणसं एकत्रित केली साहेब आणि मोठ्या प्रमाणावर देणग्या उभ्या केल्यात आणि एक प्रतिष्ठानला जागा घेतली. हे सुद्धा एक तुमचं या काळातलं या क्षेत्रातलं मोठं कौतुकाचं काम आहे साहेब. इतके 40 लाख रुपये उभं करणं इतकं सोपी गोष्ट नाही साहेब. आणि ते तुम्ही उभं केलं आणि अशा प्रकारचं या प्रतिष्ठानला एक प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याबद्दल मी तुमचं खऱ्या अर्थाने मनापासून कौतुक करतो. आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपण सगळेजण मिळून आपण कुठंतरी या प्रतिष्ठानच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू आणि तिला जास्तीत जास्त मोठं करण्याचा प्रयत्न करू. परंतु साहेब काय होतं की आपण कुठंतरी आज मी ज्या वेळेस 50 वर्षापूर्वी सुकलाल साहेबांच्या पाठीशी उभं राहून आम्ही जी संस्था उभी केली ती कोणीतरी किडनॅप केली साहेब. आणि अशाच प्रकारे हे प्रतिष्ठान वाढत जावं आणि आपलं समाजाचा विकासाचं काम आपल्या हातून घडवू अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो साहेब. आता इथं राहिलं साहेब एक विषय, आता मुद्दा असा आहे की आता बरेचसे आपण आता इथं विजय गावीत भाषणं केलीत. हा साहेब खूप कठीण विषय आहे. आदिवासी विकास खात्यामध्ये आम्ही पण अनुभवला आहे साहेब, गावी शिरीष नाईक साहेबांनी पण अनुभवलेला आहे. खूप भांडार पडलेला आहे, खूप खजिना आहे तिथं आणि आपण जे मागाल ते तिथे मिळेल. परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये पूर्णपणे भांडार देताना सुद्धा कुठेतरी त्या योजनांना गालबोट लागतो आणि कुठेतरी मध्येच तिला चिरफाड करणारे माणसं मिळून जातात आणि संपूर्ण योजना बाळगते साहेब. आणि म्हणून ते सगळे स्वप्न साकार होत नाहीत. आणि म्हणून माझं एक म्हणणं असं आहे की आज आपल्या समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. तुम्ही सांस्कृतिक भवनाची बघायला मागणी केली सुलतानजी, पण माझं याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला विनंती करेल, ते जाऊ दे तिकडे काय असेल ते. पण आता प्रत्येक वेळा आपल्या समाजामध्ये BCom असतील, BSc असतील किंवा MSc असतील, टेक्निकल इंजिनियर असतील, BA असतील, सिव्हिल असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे खूप पदवीधर आहेत आणि बिचारे नोकरीच्या दृष्टिकोनातून खूप वनवन फिरतायत. त्यांना आज नोकऱ्या नाही आहेत, पण नोकरीसाठी आपण त्यांना स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी कुठेतरी एखादं क्षेत्र निर्माण करून दिलं पाहिजे. आणि म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही काही मागू नका साहेब. तुमचं इथं तुम्ही जे सांस्कृतिक भवन मागताय त्याच्या ऐवजी ह्या ठिकाणी कुठेतरी तुम्ही जिथं सुसज्ज अशी 5-6 हजार स्क्वेअर फूटची जागा असेल असा एखादा स्पॉट द्या. 5-7 हजार, एखादा 10-15 गुंठ्याची जागा द्या आणि त्याच्यामध्ये अभ्यासिका सेंटरचं मागणी करा साहेब. आणि अभ्यासिका सेंटरच्या माध्यमातून सगळ्यात नवापूर आणि दोंड्याच्या आणि त्यांची इथं निवासाची पण सोय करायला सांगा साहेब. त्यांना पोरं येतील, निवास करतील, त्यांचं खाण्यासाठी कुठेतरी व्यवस्था होईल आणि पूर्णपणे तिथं ते 5-6 महिने अभ्यास करतील, वर्षभर अभ्यास करतील आणि मग त्याच्यातनं कुठंतरी त्या सेंटरच्या माध्यमातून
पुढे भविष्य काळामध्ये ते कुठेतरी अशा पद्धतीने नोकरीला पात्र होतील. आणि असं जर केलं तर निश्चितपणे कुठेतरी समाजाला आपण काहीतरी दिलं असं मला वाटावं लागेल. कारण नाहीतरी आपण वेगवेगळ्या पद्धतीने आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून पुष्कळशा योजना आहेत साहेब, पण त्या सगळ्याच आपल्याला उपयोगी पडतात असं नाही. कुठेतरी येतात जातात आणि मध्येच गिळले जातात. त्याच्यापेक्षा हे अभ्यासिका सेंटर जर आपण घेतलं तर निश्चितपणे भविष्य काळामध्ये मुलांचं भवितव्य सुधरेल. आणि जितके मुलं आपले अभ्यास होतील आणि सरकारी नोकरीमध्ये जातील त्याप्रमाणे कुठेतरी आपल्या विकासाला दिशा मिळेल साहेब. तिथं मार्गदर्शन मिळतं. मला सहज काल एका गोष्टीची आठवण आली की मी कुठेतरी मार्गदर्शन घ्यायचंय. मला एका विषयाचं मला मार्गदर्शन घ्यायचं होतं. मी एका ऑफिसमध्ये गेलो. त्या ठिकाणी तो आपला माणूस होता आणि तो वर्ग एक अधिकारी होता. मला त्याने तात्काळ बोलवलं आणि मला सगळं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातनं मला थोडंसं समाधान वाटलं. तो माणूस होता म्हणून मला समाधान वाटलं साहेब, नाही तर अशा पद्धतीने आपल्याला होणार नाही साहेब. आणि म्हणून आपल्याला कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीने जावं लागणार आहे साहेब. आणि मुलांना नोकरीच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ तयार करून द्यावं लागणार आहे. आणि अशा प्रकारचा या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत साहेब. आता ऊन खूप आहे, मुलांना खेळायचं आहे आणि मला भाषण करायला सांगितलं. त्याप्रमाणे शिक्षकाप्रमाणे मी जर भाषण करायला गेलो तर बरंचसं तुम्हाला पण कंटाळा येईल. आणि म्हणून मी असं म्हणेल की आपण भविष्य काळामध्ये या प्रतिष्ठानला जास्तीत जास्त प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही करता येईल ते करा. आणि आपल्या विद्यार्थ्यांना जे काही करता येईल ते सर्व काही करा आणि त्यांना एका चांगल्या उच्च स्थानापर्यंत घेऊन जाऊ अशा पद्धतीने करा. मला एक गोष्ट आठवते, मी पुन्हा फिरून मागे जातो की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस इंग्लंडला गेलेत त्यावेळेस इंग्लंडला जाण्याच्या अगोदर ते त्यांच्या मिसेसला भेटले आणि मला वाटतं तिचं नाव रमाताईला भेटले. आणि रमाताईला तिने सांगितलं की मी आता इंग्लंडला 2 वर्ष 3 वर्ष इंग्लंडला जातो आहे. रमा तुला हे सांभाळायचं आहे. रमाने काय सांगितलं असेल, साहेब तुम्ही जा, मी घरचं सगळं काही पाहून घेईल, पण तुम्ही जा आणि मोठे शिक्षण घ्या आणि मोठं होऊन परत या. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हो आपल्याला आपल्या समाजासाठी हेच मला परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणून मला याच्यासाठी इंग्लंडला जायचं आहे. म्हणजे परिवर्तनाची दिशा घेण्यासाठी इंग्लंडला गेले होते आणि त्याला पत्नीने प्रतिसाद दिलेला होता. आणि तोच प्रतिसाद आपण पवार साहेबांना देखील या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुठेतरी द्या आणि भविष्य काळामध्ये आपलं भवितव्य उज्ज्वल करून घ्या अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाठीशी आपण भक्कमपणे उभी आहात. आपल्यासारखी ज्येष्ठ माणसं, अभ्यासू माणसं, अनुभवी माणसं आणि समाजासाठी काही करायला आपण सुंदर स्वप्नाच्या संदर्भात सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण आपल्या मनोगतातून आपण केलेल्या सामाजिक कार्याबद्दल या ठिकाणी उजाळा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, त्याबद्दल मी धन्यवाद आपल्याला देतो. आणि या ठिकाणी आजच्या या महोत्सव उद्घाटन कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणी आजच्या या महोत्सव उद्घाटन प्रसंगी उद्घाटक सन्माननीय डॉक्टर विजयकुमार गावित आपल्याला यांनी वेळ दिला, उद्घाटन त्यांनी केलं, त्याबद्दल मी प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने आभार मानतो. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष बापूसाहेब चौरे प्रत्येक वेळेस प्रतिष्ठानच्या कार्यासाठी ते आपल्या पाठीशी असतात. आजसुद्धा ते या ठिकाणी आले, त्यांनी आपला वेळ दिला, आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी बापूसाहेब यांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नवापूर तालुका विधानसभेचे सन्माननीय आमदार शिरीदादांच्या संदर्भात फार मोठं मन असलेलं व्यक्तिमत्व आणि तेही आपल्याला सातत्याने सहकार्य करतायत, पाठीशी आपल्या उभे आहेत, त्यासाठी मी त्यांचाही मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यासाठी त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. नंदुरबार पंचायत समितीच्या सभापती मालचेताई त्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी KT राव साहेब प्रतिष्ठानच्या सुरुवातीपासून आपल्यासोबत आहेत, प्रत्येक कार्यक्रमाला ते
तन मन धनाने त्या ठिकाणी सहकार्य करतायत. या ठिकाणी ते आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे, त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धुळे जिल्हा परिषदचे सदस्य धीरज अहिरे तेही प्रतिष्ठानच्या पाठीशी आहेत, सातत्याने तेही सहकार्य करतायत, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य देवमन दादा या ठिकाणी उपस्थित राहिले, तेही आपल्याला सहकार्य करतायत, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित असलेले गणेश गावित पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, प्रतिष्ठानसाठी ते सहकार्य सातत्याने करतायत, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. वाघाळे गावाच्या सरपंच सुषमाताई त्यांच्या आणि त्यांच्या टीमने आपल्याला होकार दिला, म्हणजे खऱ्या अर्थाने मी त्यांचं प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानणार आहे. सुषमाताई, प्रवीण, संतोष आपा आणि संतोष साबळे, देवमन चौरे या ठिकाणी छोटू दादा या सर्वांनी आपल्याला महोत्सव घेण्यासाठी आपल्याला होकार दिला. त्या या ठिकाणी म्हणजे प्रतिष्ठानच्या पेक्षा मी सर्व मान्यवर जास्त संघर्ष केलेला आहे आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा त्यांच्यामुळे करू शकतो आणि त्यासाठी सर्व ग्रामपंचायत यांच्या वतीने मी म्हणजे त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो. या ठिकाणी सुरंशी दादा आहेत, विजू दादा आहेत, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, समन्वयक, आपण सर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आणि जे विद्यार्थी, खेळाडू उपस्थित राहिले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. पत्रकार बांधव आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि उद्घाटन कार्यक्रमाचं या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीने संपलेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. हॅलो.
शिक्षण सेवा ट्रस्ट आहे, तर अनेक कार्यक्रम घेत असते आणि आज हा इतका चांगला कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय यशवंतजी पवार, प्रमुख अतिथी म्हणजे सर्व टीम, आदिवासी शिक्षण सेवा टीम, गायकवाड साहेब, ऐरे सर, सुलतान पवार सर, चौरे सर आणि सर्व टीम, बंधू आणि भगिनींनो, आपण फक्त खेळ आज आपण आदिवासी शिक्षण सेवा ट्रस्ट यांच्यामार्फत अनेक खेळ आहेत. कबड्डी आहे, व्हॉलीबॉल आहे, क्रिकेट आहे, इतर जे जे काही खेळ आहेत, खो खो आहे. परंतु आपण जरी नैपुण्य आपल्या अंगात असलं, परंतु आपण योग्य मार्गदर्शन आणि सल्ला ग्राउंड नंबर 1 ला अशा या एकमेव मी तरी म्हणतो आपल्या आदिवासी याच्यात एक आदिवासी शिक्षण सेवा ट्रस्ट आज उदयास आलेले आहे. आणि त्यांचं सर्व काम विवाहाचं काम असेल, कलाचं असेल किंवा शिक्षणाचं असेल, सर्व माध्यमातून आज अग्रेसर आहे. आणि आजच या माध्यमातून कला आणि क्रीडा महोत्सव सुरू केलेला आहे. तर होतील तर त्यांचे नावं जे जे आपले वरिष्ठ लेवलला, ज्या तालुका पातळी असेल, जिल्हा पातळी असेल, महाराष्ट्र असेल किंवा राष्ट्रीय पातळीवर असतील, तर हे नावं जर पुढे गेले आणि खेळाची सुरुवात केली तर आपले पोरंसुद्धा, आदिवासी पोरंसुद्धा खूप पुढे प्रत्येक खेळात प्रवीण राहतील आणि नक्कीच आपलं आदिवासींचं नाव कमवतील. असा, कारण आपले सर्व आदिवासी पोरं एकदम काटक असतात आणि काटक असल्याने कुठलाही खेळ खेळू शकतात आणि राष्ट्रीय लेवलला जाऊन आजपर्यंत आपल्या सुपर रनर काय राऊत मॅड, आसामची आदिदास अशा अनेक खेळाडू पुढे गेलेले आहेत. आणि जे आजचं ग्राउंड मी पाहिलं तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तालुका किंवा जिल्हा लेवलला असं ग्राउंड मला दिसलं नाही. आणि ज्यांनी हे सर्व वाघाळे ग्रामपंचायत आणि ज्यांनी हे ग्राउंड केलं त्यांचं मी अभिनंदन आणि कौतुकही करतो. कारण खेळासाठी आपण एनर्जी, आपण प्रत्येक बाबतीत खेळाडू राहिला तर त्याचे व्यायाम होतो, आपले मसल्स स्ट्रॉंग होतात. पण अनेक लोकांशी जोडलो जातो. आज इथं आलेले काहीतरी 43 टीम आहेत. इतर काही शिक्षणाच्या काही ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या पण घेण्यात आलेल्या आहेत. आणि या माध्यमातून अनेक लोकांशी आपण जोडलं जातो आणि आपल्या काही ज्या समस्या असतात किंवा काही इतर ज्या सुखदुःखाच्या गोष्टी असतात त्यासुद्धा शेअर होतात. आणि या माध्यमातून आपण आधी आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा नंदुरबार किंवा आम्ही विचार करायचो साखरेला जायला घाबरायचो. परंतु आज हे आधुनिक जग आहे. या तंत्रज्ञानाच्या जगात इथला माणूस कुठेही फॉरेनला कुठल्याही देशात राहिला तरी आज संवाद साधणं जवळ झालेलं आहे. आज पहिल्यासारखे दिवस नाहीत. कुठला न कुठला ज्या याच्यात जो माणूस चमकला तर तो निश्चितच सरांच्या मार्फत कोणाच्या मार्गदर्शनाने आपली आदिवासीच पोरगी पहिलीमध्ये नसेल किंवा पहिलीच्या शाळेत असेल तर तो व्हिडिओ इतका चांगला तिने म्हणजे आई या विषयावर इतकं चांगलं प्रबोधन केलं आणि आपल्यासारख्या मोठ्या लोकांनाही सुद्धा लाजवेल असं वक्तृत्व जर तयार झालं तर आपल्याला सर्व गोष्टीत आपलं जो आदिवासी समाज जो मागे आहे तो निश्चितच पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मी आता सर्व ग्राउंड नंबर 2 चोपाळे दीपक त्यांनी चांगलं खेळून राष्ट्रीय पातळीवर जावं अशी मी
शुभेच्छा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय आदिवासी, जय आदिवासी. स्तंभ आपण आहात. धन्यवाद. आणि आपण एक सूचना केली की या ठिकाणी चांगले कलाकार, चांगले खेळाडू आपण निवडावेत. निश्चितच साहेब आपल्या सूचनेचं निश्चितच या ठिकाणी पालन केलं जाईल. चांगले खेळाडू आणि चांगले कलाकार या ठिकाणून आम्ही निवड करीत आहोत. साहेब आपल्यासाठी माहितीसाठी सांगतो, जवळजवळ या ठिकाणी 1400 खेळाडू आणि कलाकार यांनी सहभाग घेतलेला आहे. जवळजवळ ही स्पर्धा 3 दिवस चालणार आहे. पुढचं संबोधन माननीय मंगलदास अहिरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. समाजासाठी ज्यांनी संपूर्ण जीवन व्यतीत केले असे माझे सर्व जननायक, बिरसापासून तंट्या मामापासून सर्व जननायकांना प्रथम वंदन. सर्व सन्माननीय, उद्घाटनाचा कार्यक्रम दिमागदार सोहळा संपन्न झालेला आहे. खेळाडूंचं समस्त व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींचंही जेवण झालेलं आहे. स्टॅमिना बऱ्यापैकी आलेला आहे. त्यामुळं 2 शब्द दिल खुलासपणे बोलण्यास हरकत नसावी असा माझा ग्रह आहे आणि तो ग्रह मी पूर्ण करणार आहे. मित्रांनो, वाघाडे आणि या स्थितीत आलेलं आहे. मला आत्मविश्वास आहे आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या अत्यंत तळमळीने उभी राहिलेली टीम आहे. त्या टीमचं त्यागी वृत्ती जर बघितलं तर त्या वृत्तीला नक्की क्रियाशील सदस्य आहेत. त्यांचं कार्य जर बघितलं सारख्या विपरीत परिस्थितीमध्ये शक्य नव्हतं आणि तो इव्हेंट आज आपण अनुभवत आहोत. मित्रांनो, आदिवासी शिक्षण प्रतिष्ठान जवळपास 3 ते 4 क्षेत्रावर कार्य करीत आहे. त्यातील एक आपली संस्कृती जोपासणं, आदिवासी समाजातील काटक गुणांना वाव भेटावं, त्यांच्यामधील सुप्त गुणांना उजाळा मिळावा आणि म्हणून हक्काचं प्लॅटफॉर्म असावं. म्हणून दरवर्षी आपण कला क्रीडा स्पर्धा आयोजित करीत असतो. पण मागील आपण 2 वर्षापूर्वी जी स्पर्धा वालवेळा कला क्रीडा महोत्सवाच्या रूपाने ऑर्गनाईज केली होती, त्याच्यामध्ये असलेल्या चुका, त्याच्यामध्ये राहिलेल्या उणिवा या आपण वागायला नक्कीच दुरुस्त करणार आहोत. त्याची सुरुवात अत्यंत चांगली झालेली आहे. शेवटी तसा होईल. मित्रांनो, आदिवासी समाज म्हटला की त्यामध्ये अनेक गुण आहेत. त्या अनेक गुण यानंतर कैलास पवार साहेब आपण सुद्धा या ठिकाणी यायचं. त्यांच्या हाकेला नेहमी साथ घालणारे आमचे कैलास पवार साहेब सन्मित्र यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. आणि आज मित्र हो, सुरुवातीला ज्यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे लेझिम आठवण आपण आज करून दिली, अशी कला आपल्यासारख्या कलाकारांमुळेच जिवंत आहे असं आम्ही म्हणू इच्छितो. आणि या ठिकाणी प्रतिष्ठानसाठी देणगीदार आम्हाला लागत असतात. आता या ठिकाणी जे 2 डायस आहेत, हे डायस भाऊनी आम्हाला एक वस्तू दान केलेली आहे. या भुसावळे साहेब या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मला वाटलं ठिकाणी प्रतिष्ठानचे जे काही ऑनलाईन स्वरूपात देणगीचं काम असतं, खजिनदार वगैरे ती मंडळी खूप म्हणजे पडद्या मागचे हिरो आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे हेच खरी प्रतिष्ठान सांभाळत असतात आम्हाला असं वाटतं. वसंत भोये सर आपण इकडे या, समोर या. न बोलता खूप काही करणारे ही मंडळी आहे. नेहमीच कुठे फोकसमध्ये राहत नाही. आमच्यासारखे कुठेही आम्ही फोकसमध्ये येऊन जातो. धन्यवाद. ग्राउंड
जयंत चौरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. मुंबईवरून विक्रम महाले सर इथे खास आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं आम्ही संपूर्ण वाघाळे गावाकडून व प्रतिष्ठान परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. उच्चारण करू इच्छितो. सन्मान्य संतोष पाडी सर जे आमच्या गावाचे जावई आहेत. पुढील सामना सर सर बाबू सर बोलायचं. आले. योगी सर थोडं हळू बोलायचं. हा आकर्षक आणि सजावटीने पूर्ण केलेला आहे. आमच्या नवजीवन विद्यालयातील विद्यार्थी असतील, वाघाळे गावातील सर्व विद्यार्थी असतील, यांनी अतिशय सुंदररित्या हे मैदान सजवलेलं आहे.
रोहन गांगुडे यांनी यायचंय पटकन जाऊन नोंदला. लाईकवर या संघाचा विरोधाचा प्रकार झालेला आहे. सुरू होते त्याची मेजवानी आपणा सर्वांना मिळणार आहे. गेल्या 2 वर्षापासून वालवेनंतर वाघ्यालाही असा नंतर सुरुवात झालेली आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. शेवटी तसाच चांगला होईल. खूप काही याच्यातनं निष्पत्ती होईल कारण ह्या वेळेस वाघाडे ग्रामपंचायत आदिवासी सुशील बऱ्याचशा खेळ प्रकारांसाठी सहयोगी असोसिएट्स असतात त्यांना टाईप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या खेळ प्रकारात जे चांगले गुन्हा जबाबदाऱ्या घेण्याचं खेळ प्रकाराची जबाबदारी आपण टीमने घेतली. साथ दिली आणि त्यांच्या टीमा अगदी मुख्य समित्यांना ते स्वतः सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या संघांना प्रचार प्रसार करून या ठिकाणी संघटनेची जास्त असलेली आदिवासी संघ कसे इथे घेतली कदाचित पुन्हा प्रेक्षकांपासून लहान बालकसुद्धा बघत असतील आणि त्यांच्यासुद्धा संपल्यावर आम्हाला एखादा बॉल मिळावा त्याच्यात घ्यावे मॅच मारावी आणि गुण मिळवावे किंवा आपलं कलागुण आपल्याला कशी संधी मिळेल असं दरवर्षी बाहेरला लागले असेल तर 1.5 पॉईंट. पंचांनी दिलेला निर्णय संघाने मान्य करावा. पंचांनी दिलेला निर्णय स्वीकारावा कारण पंचही एवढेच थोडा मुलाचे आहे. कोणावरही अन्याय होणार नाही. घेत आहोत खेळाडूंची ठेवूया. जिंकलो हारलो आपल्याला संधी आहे. या संकेतवाडीतले जुने गाणे जमते आणि मला वाटतं वाकडे त्याचे सहकारी या ठिकाणी मदत करतो आहे आणि त्याच्या पुढे
वाघाळे अमोल गांगुडे या दोघांची मानव उपस्थित आहे. सह्यांशिवाय आमच्या या मैदानावरील जो खर्च झालेला आहे तो ग्रामपंचायत वाढ आहे आणि आदिवासी प्रतिष्ठान त्यांच्या संयुक्त विद्यमाने जे काही आगळं वेगळं आपण कला आणि क्रीडा